नमस्कार मुलांनो, आज आपण विज्ञानातील एका महत्त्वाच्या विषयाबद्दल शिकणार आहोत. सजीवांची लक्षणे. आपल्या आजूबाजूला अनेक प्राणी सजीव आहेत. माणूस, प्राणी, पक्षी, झाडे आणि सूक्ष्मजीव हे सर्व सजीव आहेत. पण एखादी वस्तू सजीव आहे हे आपण कसे ओळखायचे? सजीवांमध्ये काही विशिष्ट लक्षणे आढळतात. आज आपण त्यातील 4 महत्त्वाची लक्षणे पाहणार आहोत. सजीवांची वाढ होते आणि विकास देखील होतो. उदाहरणार्थ, एक छोटेसे बी जमिनीत पेरले की त्यापासून रोप तयार होते. रोपाची हळूहळू वाढ होते आणि पुढे त्याचे मोठ्या झाडात रूपांतर होते. त्याचप्रमाणे एक लहान मूल मोठे होत जाते आणि त्याच्या शरीरात अनेक बदल घडतात. म्हणूनच सजीवांमध्ये कालांतराने वाढ आणि विकास होतो. सजीव आपल्या स्वतःसारखे नवीन सजीव निर्माण करतात. या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात. उदाहरणार्थ, कोंबडी अंडी देते आणि त्या अंड्यातून पिल्लू बाहेर येते. गायीपासून वासरू जन्माला येते. वनस्पतीमध्येही प्रजनन होते. फुलांपासून फळे आणि बिया तयार होतात आणि त्या बियांपासून नवीन रोपे तयार होतात. म्हणून नवीन सजीव निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रजनन. आपल्या शरीरात अन्नापासून ऊर्जा मिळवताना काही अनावश्यक पदार्थ तयार होतात. हे अनावश्यक पदार्थ शरीरातून बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन म्हणतात. उदाहरणार्थ, आपल्या शरीरातून मूत्र, घाम आणि कार्बन डायऑक्साईड यासारखे अनावश्यक पदार्थ बाहेर टाकले जातात. वनस्पतीसुद्धा काही अनावश्यक पदार्थ बाहेर टाकतात. म्हणूनच अनावश्यक पदार्थ शरीरातून बाहेर टाकणे म्हणजे उत्सर्जन होय. विद्यार्थी मित्रांनो, सजीवांमध्ये आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील बदल जाणवण्याची क्षमता असते. यालाच आपण चेतना क्षमता म्हणतो. उदाहरणार्थ, आपल्या डोळ्यांसमोर अचानक मोठा प्रकाश आला तर आपण डोळे मिटतो. गरम वस्तूला हात लागला तर आपण लगेच हात मागे घेतो. वनस्पतींमध्येही चेतना क्षमता दिसून येते. उदाहरणार्थ, सूर्यफूल सूर्याच्या दिशेने वळते. म्हणून वातावरणातील बदल ओळखून त्याला प्रतिसाद देणे हे सजीवांचे महत्त्वाचे लक्षण आहे. वनस्पतीतील बीजांकुरण म्हणजे जर्मिनेशन. योग्य परिस्थिती मिळाल्यावर बियापासून नवीन रोप तयार होण्याची प्रक्रिया म्हणजे बीजांकुरण होय. या पाठातील पुढचा मुद्दा म्हणजे बेडकाचे अवस्थांतर. अवस्थांतर म्हणजे एखाद्या जीवाच्या जीवनचक्रात त्याच्या शरीररचनेत व आकारात होणारे बदल. बेडकाच्या जीवनक्रमात पुढील अवस्था येतात. पहिली अवस्था अंडे, नंतर डिंभ, त्याला टॅडपोल असं म्हणतात. मागचे पाय असलेला, पुढचे पाय असलेला शेपूट कमी होण्याची प्रक्रिया होते आणि पुढे सर्वात शेवटी प्रौढ बेडूक तयार होतो. पहिल्यांदा मादी बेडूक पाण्यात अंडी घालते. अंड्यातून डिंभ, टॅडपोल बाहेर येतो. त्याला शेपूट आणि कल्ले असतात. डिंभाला प्रथम मागचे पाय, नंतर पुढचे पाय येतात. त्याच्या शेपटाचा हळूहळू ऱ्हास होऊन तो शरीरात शोषला जातो. शेवटी प्रौढ बेडूक तयार होतो आणि तो पाण्यात तसेच जमिनीवर राहू शकतो.